मित्रांनो, आता भटकंतीसाठीचं ठिकाण आहे चिपळूण जवळचा गोविंदगड किंवा गोवळकोट. अवस्थेत दिसतोय आणि इथे ह्या किल्ल्यापर्यंत अगदी किल्ल्याच्या पुढे म्हणजे दारापर्यंत गाडीने येता येऊ शकतं आणि इकडून खूप प्रशस्त असा परिसर आपण बघू शकतो. मी आता बुरुजावरती आलोय आणि इथं ही एक तोफ ठेवली आहे. किल्ल्याची तटबंदी सर्वच ठिकाणी ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे आणि तटबंदीवरून फेरफटका मारायचं म्हटलं तरी अगदी सहजगत्या आपण फिरू शकतोय, कारण आता तटबंदी ऑलमोस्ट राहिलीच नाही आहे. फक्त तटबंदीचा पाया शिल्लक आहे आणि इथं बरेच अवशेष पाहता येतात. हा समोर जो दिसतोय हा त्यावेळची सदर असेल किंवा वाड्याचे अवशेष असू शकतात. इकडे बऱ्याच इमारतींचे चौथरे दिसत आहेत. गडावरून आपण वाशिष्ठी नदीचं विहंगम दृश्य पाहू शकतो. हे इथे या वाड्याचे अवशेष आहेत आणि अगदी खूप मोठ्या साईजचे दगड इथे आपण बघू शकाल. हा इथं चुन्याचा घाणा ह्या किल्ल्याचं जे बांधकाम झालं असेल त्यावेळेला इथं दगड रचण्यासाठी जे पण चुना मळला जायचं. हे इकडे आहे गडाचं उत्तरेकडील प्रवेशद्वार. वाशिष्ठी नदीकडून गडावर प्रवेश करण्यासाठी हा मार्ग होता. या मार्गाची पण प्रचंड पडझड झाली. हा दगड बघा, हा वरून पडलेला आहे. कसं दगड बघा किती वजनदार असेल हा. राईट. या इथे पायऱ्या आहेत ज्या आपण तटबंदीवरती जाण्यासाठी रचलेल्या आणि ह्या इकडून तटबंदीवरून आपण वाशिष्ठीचं इकडून हा भाग बघू शकतो. या किल्ल्याला ह्या वाशिष्ठी नदीचं नैसर्गिक संरक्षण लाभलं होतं. या इकडच्या बाजूने सुद्धा नदी वाहते आणि इकडून बघितलं तर ही बाजू जी आहे ह्या बाजूला सुद्धा नदी वाहते आणि हा इथे परत तिचा संगम आहे. सो ह्या किल्ल्याला हे असं इथे नैसर्गिक संरक्षण मिळालं होतं आणि त्यावेळेचा जो व्यापार चालत होता तो व्यापार ही ह्या इथल्या भागातूनच होत होता. गडावरती इकडच्या ह्या साईडच्या बाजूला हा असा एक मातीचा ढिगाऱ्यासारखा उंचवटा दिसतोय आणि इथे हा गडावरती असलेला पाण्याचा साठा. तिथून समोरून तिथे ह्या हौदात उतरायला पायऱ्या आहेत आणि प्रचंड असा साठा करण्याची सोय इथे केलेली दिसते.
हे इथे नेमकं काय होतं असेल ते इथे त्याचं काही लिहिलेलं कुठेच नाही आहे आणि इथून काही कळत नाही, कारण इथे आता एक हा मातीचा ढिगारा बनला आहे आणि त्याच्या पुढेच हे असे अवशेष आहेत. हे नेमकं काय असेल ते इतिहासाची पानं चाळल्यानंतरच कळू शकेल. इंग्रजांच्या कागदपत्रातील नोंदींप्रमाणे या किल्ल्यावरती 22 तोफा होत्या. त्यातली एक तोफ आपण गड जिथे सुरुवात आपण केली गड फेरी करायला तिथे एक तोफ होती आणि इथे ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या इथे 10 तोफा दिसत आहेत. हे गडावरचं इथे असलेलं रेडजाई देवीचं मंदिर. पाण्याचं तळं दिसतंय पण आता इथलं पाणी फार खराब आहे. हे मला वाटतं जमलेलं पाणी आहे पावसाळ्याचं, पण इथे काही नैसर्गिक स्रोत नसेल त्यामुळे हे पाणी खराब झालं आहे आता. रेडजाई मंदिराच्या समोर ह्या अशा तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि इथून आपण पायऱ्यांनी तटबंदीवर जाऊन हा आजूबाजूचा नजारा इकडून पण पाहू शकतो. किल्ल्याची तटबंदी ही ठिकठिकाणी अशी पूर्णतः उद्ध्वस्त झाली. 1660च्या सुमारास शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला म्हणजेच गोपाळगड आणि गोवळकोट म्हणजे हा किल्ला, ह्याचं दुसरं नाव आहे गोविंदगड. तर हे 2 किल्ले जिंकले आणि त्यांचे नावं गोपाळगड आणि गोविंदगड असे, म्हणजे अंजनवेलच्या किल्ल्याचं नाव ठेवलं गोपाळगड आणि हा जो गोवळकोट जो आहे त्याला नाव दिलं गोविंदगड. हे दोन्ही किल्ले त्याच वेळेला जिंकले आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये मात्र हा किल्ला सिद्धींच्या ताब्यात होता आणि त्याच्यानंतर 20 मार्च 1736 ह्या काळामध्ये चिमाजी आप्पा आणि पिलाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली सिद्धीसोबत मराठी सैन्याचं युद्ध झालं होतं. मोठं युद्ध झालं होतं. यात सिद्धी जो 7वा सिद्धी होता तो मारला गेला होता. त्याच्या सैन्यामधून साधारण 1300 तर मराठी सैन्यामधून साधारण 800 लोक ह्या लढाईत मारले गेले होते. म्हणजे जवळपास 2000च्या वरती सैन्य ह्या लढाईमध्ये मारलं गेलं होतं. म्हणजे ही कुठली साधी लढाई नव्हती, तर मोठं युद्ध झालं होतं इथे. पण त्यानंतर जो तह झाला त्या तहामध्ये हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात होता आणि नंतर 1745 मध्ये तुळाजी आंग्रे यांनी मात्र ह्या गडाचा ताबा घेतला होता. असा या गडाचा साधारणपणे थोडक्यात इतिहास आहे. बाकी गडाचा जो आवाका गड हा जास्त मोठा नसला, एक साधारणपणे 4 एकराच्या परिसरात हा किल्ला पसरलेला आहे. पण इतिहासामध्ये या गडाची नोंद असल्यामुळे हा किल्ला फार महत्त्वाचा आहे. गडावरच्या उरलेल्या 2 तोफा ह्या उजवीकडच्या ह्या बुरुजावरती दिसत आहेत. पूर्ण किल्ल्याची भटकंती करण्यासाठी अर्धा तास अगदी पुरेसे आहे. कारण आता मी जिथे उभा आहे दरवाजाकडे, मुख्य प्रवेशद्वाराकडे, तिथून पूर्ण किल्ला एकदम नजरेच्या टप्प्यात येतो. म्हणजे हार्डली 4 एकराचा परिसर असल्यामुळे फिरायला आणि इथले वास्तूंचे अवशेष बघायला फार जास्त वेळ लागत नाही. तर माझी आता गडफेरी पूर्ण झाली आणि आता मी परतीच्या प्रवासाला लागतो आहे. माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.